नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतर्गत ज्या भरती परीक्षा घेतल्या जातात याबाबत शासनाकडून एक जबरदस्त असा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. पाहू शकता, या अंतर्गत ज्या परीक्षा आहेत ह्या पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबतचा शासन निर्णय हा जाहीर केला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शासन निर्णयामध्ये काय काय माहिती आहे, कुणाकडून परीक्षा घेतली जाईल, स्थानिकांना किती संधी असेल, तर याबाबत डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी याबाबतची पार्श्वभूमी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ज्या परीक्षा आत्तापर्यंत झालेत यामध्ये पाहू शकता, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा होऊन अद्यापही निकाल हा जाहीर झालेला नाही आहे. त्याचबरोबर बाकी जिल्ह्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे, मात्र तो निकाल पारदर्शक पद्धतीने जाहीर झालेला नाही आहे. याबाबत पाहू शकता, संबंधित जिल्ह्याचे जे नेतृत्व असतील यामध्ये पाहू शकता, यामध्ये प्रतिनिधी जे असतील, लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत त्यावेळेला आंदोलनसुद्धा करण्यात आलं होतं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत. तर पाहू शकता, जेव्हा निकाल जाहीर केला जातो उमेदवारांची परीक्षा झाल्यानंतरनं ही जी परीक्षा आहे मुख्यत्वे चांगली अशा एजन्सी ज्या आहेत, परीक्षा एजन्सी यांच्यामार्फत घेतली जात नाही आहे. त्याच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळच्या अशा ज्या संस्था असतात, एजन्सी यांच्यामार्फत या परीक्षा घेतल्या जातात. आणि ज्या वेळेला निकाल जाहीर केला जातो त्यावेळेला पाहिलं तर आपण पाहू शकता, उमेदवारांचे नाव न जाहीर करता फक्त त्यांचा रोल नंबर जाहीर केला जातो आणि त्याच्यामध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येतं. उमेदवारांना त्यांचे गुणसुद्धा समजत नाही आहेत किंवा त्याने परीक्षेमध्ये कोणत्या उमेदवाराला किती गुण मिळवून तो यामध्ये पाहू शकता मुलाखतीसाठी पात्र ठरला आहे हे सुद्धा समजत नाही. आणि बहुतांश वेळा पाहू शकता, स्थानिक, आता जिल्हा मध्यवर्ती समजा रायगड जिल्ह्याची आहे, तर रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परीक्षेसाठी पात्र उमेदवार लातूर जिल्ह्याचा ठरला आहे किंवा गडचिरोली, अशा पद्धतीची जी बातमी आहे त्यामध्ये दिसत आहे. जास्तीत जास्त निकाल जो आहे हा पारदर्शक पद्धतीने पूर्णपणे उमेदवारांना समजेल असा लावला जात नाहीये. तर याबाबत पाहू शकता, बहुतांश वेळा उमेदवार असतील, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील, याने आंदोलने किंवा सरकारला, शासनाला याबाबतची निवेदनं दिली होती. आता या अंतर्गत अखेरीस पाहू शकता, शासनाने त्यांचा ऐकलेला आहे आणि शासन निर्णय हा जाहीर केलेला आहे. तर सगळ्यात अगोदर आपण डिटेलमध्ये सगळा शासन निर्णय वाचून काढूयात, पाहून घेऊयात आणि त्यावर आपलं विश्लेषण सुद्धा आपण देणार आहोत. तर यामध्ये पाहू शकता, जो शासन निर्णय आहे तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. पाहू शकता, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामधील नोकर भरती प्रक्रिया ही लोकहितार्थ, निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबवण्याबाबत याबाबतचा शासन निर्णय हा लेटेस्ट नवीन शासन निर्णय सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग यांच्यामार्फत 31 ऑक्टोबर 2025ला म्हणजे कालचाच हा लेटेस्ट शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सगळ्यात अगोदर प्रस्तावना वाचून काढूयात, महत्त्वाची आहे. राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती प्रक्रिया लोकहितार्थ, निर्विवाद व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन पद्धतीने राबवण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 मधील शासन आदेश तसेच संदर्भ क्रमांक 2 मधील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यांची नोकर भरती प्रक्रिया केवळ संगणकीय ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 आणि 2 अन्वये बंधनकारक करण्यात आले आहे. आणि तसेच अशी ऑनलाईन नोकर भरती प्रक्रिया करण्यासाठी सहकार आयुक्त, निबंधक, सहकारी संस्था पुणे यांना अधिकृत संस्था, एजन्सी यांची राज्यस्तरीय तालिका जो आहे पॅनल तयार करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2 मधील शासन निर्णयाद्वारे निर्देश हे देण्यात आले आहेत. सदर निर्देशानुसार सहकार आयुक्त, निबंधक, सहकारी संस्था पुणे यांनी विहित प्रक्रियेचा अवलंब करून 3 व 4 मधील आदेशान्वये संस्थांची तालिका पॅनल तयार करून सद्यस्थितीत या तालिकेत 7 संस्थांचा समावेश हा करण्यात आला आहे. या अंतर्गत राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सहकार आयुक्त, निबंधक, सहकारी संस्था पुणे यांच्या स्तरावरील तालिकेमधील संस्थेची निवड करून नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. तथापि पाहू शकता, अशा प्रकारे सुरू केलेल्या नोकर भरतीतील प्रक्रियेतील काही संस्थांबाबत संबंधित जिल्ह्यातील पाहू शकता, मी म्हटलं होतं पुन्हा, संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील, उमेदवार असतील, नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मी सुद्धा पाहू शकता एक मेल केला होता यामध्ये CMO कार्यालयाला, DCMO कार्यालयाला. त्याचा पाहू शकता सहकारी जे निबंधक संस्था आहे पुणे यांच्याकडे तो फॉरवर्ड करण्यात आला होता
आणि या अंतर्गत सुद्धा अशा पद्धतीची तक्रारी प्रत्येक जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी असतील त्याचबरोबर उमेदवार असतील यांच्यामार्फत देण्यात आल्या होत्या. आणि सदर तक्रारीच्या अनुषंगाने सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 येथील 30 सप्टेंबर 2025 रोजीच्या पत्रान्वये शासनास हा प्रस्ताव जो आहे हा सादर केला आहे. आणि सदर प्रस्ताव विचारात घेऊन सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांनी तयार केलेल्या तालिका या रद्द करून यापुढे राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील जी नोकर भरती प्रक्रिया आहे ही IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन TCS किंवा पाहू शकता 2 संस्था ज्या आता सरळ सेवा राज्य शासनाच्या ज्या सरळ सेवा भरती प्रक्रिया सध्या TCS आणि IBPS द्वारे राबवल्या जातात तर यांच्यामार्फत किंवा MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड यापैकी कोणत्याही संस्थेमार्फत राबवण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब हे शासनाच्या विचाराधीन होती. आणि या अंतर्गत पाहू शकता याच्या परीक्षा आहेत आत्ता ऑनलाईन परीक्षा IBPS जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या IBPS किंवा TCS किंवा MKCL ह्या तिन्ही मार्फत घेतल्या जाऊ शकतात. त्या पद्धतीने जे कंत्राट आहे परीक्षेचं हे दिलं जाऊ शकतं. अशा पद्धतीचा हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये 2 मध्ये पाहू शकता काय म्हटलंय, कार्यपद्धती कशी असेल तर पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने खालील कार्यपद्धती अवलंबली जावी असं म्हटलं आहे. मग यामध्ये पाहू शकता आत्तापर्यंत जी पदभरती होत होती म्हणजे पाहू शकता स्थानिकांना जास्त महत्त्व दिलं जात नव्हतं. यामध्ये स्थानिक असेल तर स्थानिकांच्या ऐवजी दुसऱ्या जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत हे रुजू होत होते. तर असं न होता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र त्या जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे. तसेच बँकांचे सर्व सभासद त्या जिल्ह्यातील असतील पाहू शकता. त्यामुळे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास असे कर्मचारी बँकेचे ग्राहक सभासद ठेवीदार यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील. आणि त्या दृष्टीने हे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी डोमेसाइल सर्टिफिकेट आवश्यक असेल त्यावेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये चेक केले जाईल. असलेल्या उमेदवारांना 70% जागा ह्या राखीव असतील. म्हणजे आता यापुढे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा निघेल यामध्ये पाहू शकता तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहात त्या जिल्ह्यामधील उमेदवारांना 70% जागा ज्या आहेत या राखीव यामध्ये ठेवल्या जातील. आणि उर्वरित 30% जागा ह्या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. तथापि पाहू शकता जिल्ह्याबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा स्थानिक उमेदवारांकडून भरल्या जातील. अशा पद्धतीचं हे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच्यानंतर पाहू शकता सदर शासन निर्णय ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पदभरतीची जाहिरात या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रसिद्ध केली आहे त्या बँकांनाही लागू राहणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. हा शासन निर्णय जो आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या आहेत यांना पदभरतीची जाहिरात या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी ज्यांच्या जाहिराती आल्या आहेत त्या बँकांना सुद्धा लागू असणार आहे. त्याच्यानंतरचा चौथा मुद्दा पाहू शकता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरती संदर्भात अधिकृत संस्थांची तालिका पॅनल तयार करण्याबाबत निर्देश हे दिलेले वगळून पाहू शकता शासन निर्णय 15 जून 2018 आणि शासन निर्णय 23 जून 2022 मधील अन्य तरतुदी या पूर्वीप्रमाणे लागू राहतील. तर अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेला आहे. तर चांगली एक महत्त्वाची बाब मानू शकता. पाहू शकता अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी राबवली जाईल यामध्ये स्थानिकांना 70% ज्या जागा आहेत या राखीव असतील प्राधान्य दिले जाईल. आत्तापर्यंत असं होत नव्हतं. समजा रायगड जिल्ह्यामधून तुम्ही असाल तर त्याच्यानंतर लातूर असेल किंवा धुळे असेल अशा जिल्ह्यामधून जास्त उमेदवार हे सिलेक्ट होत होते. आता असं होणार नाही आहे. 70% जागा त्यांना राखीव असतील आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्यांचा जो रहिवासी प्रमाणपत्र आहे डोमेसिल हे चेक करून त्यांना ज्या जागा आहेत हे राखीव असणार आहेत. आणि त्याचबरोबर ऑनलाईन भरती प्रक्रिया जी आहे TCS किंवा IBPS किंवा MKCL ह्या तिन्हीमार्फत घेतले जाईल. याच्या अगोदर या भरती प्रक्रिया ज्या आहे या लोकल ज्या एजन्सी होत्या यांच्यामार्फत घेतल्या जात होत्या आणि यामध्ये बहुतांश वेळा भ्रष्टाचार जो आहे हा पाहायला मिळाला होता. आता पाहू शकता सातारा जिल्ह्याचा जो निकाल बाकी आहे याबाबत सुद्धा लवकरच आपल्याकडे काहीतरी अपडेट प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने ही जबरदस्त अपडेट जी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीबाबत आलेली आहे. या संदर्भातल्या पुढच्या अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भरतीच्या
यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.